मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंची युती झाली। याच मुद्द्यावरून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। उत्तर भारतीयांविरोधातील मनसेच्या भूमिकेवरून डिवचणारे पोस्टर शिवसेना भवनासमोर लावण्यात आलेत आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडलेत। उत्तर भारतीयांचा मुद्दा पुन्हा पुढे आणत ठाकरेंना डिवचण्यात आले। शिवसेना भवनासमोर बटोगे तो पिटोगे अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले। मनसेनं सुरुवातीपासूनच उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। मुंबईत मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार आहेत। शिवसेना भवनासमोरील या पोस्टर्समधून मनसेच्या उत्तर भारतीयांच्या आक्रमक भूमिकेची आठवण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तर या पोस्टर्सवरून राऊतांनी संशयाची सुई भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे फिरवली आहे। भारतीय जनता पक्षाचं आणि शिंदे गटाचं काम आहे उत्तर भारतीयांना, हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचं। त्यांना कोणीही मारलेलं नाही उत्तर भारतीयांना, आणि कोणी जे मुंबईचे नागरिक म्हणून इथे उपस्थित आहेत किंवा इथे राहत आहेत, मुंबईचे नागरिक म्हणून, मुंबईकर म्हणून, मी मुंबईकरचा नारा माननीय उद्धव साहेबांनी दिला होता ना, पण जो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे जो पोटात काही लोकांच्या भीतीचा गोळा आलेला आहे, ते अशा प्रकारचं दुहीचं राजकारण करत आहे। दरम्यान भाजपनं राऊतांच्या आरोपांना उत्तर दिले। मारहाण आणि खंडणी हीच उभाठा आणि मनसेची ओळख असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय। मारहाणीची आणि खंडणीची सुरुवात कोणी केली? सर्वसामान्य मराठी माणसाला लुटायचं, सर्वसामान्य मराठी माणसावर दादागिरी करायची, सर्वसामान्य मुंबईकरांकडनं खंडणी वसुली करायची, मुंबईकरांना मारहाण करायची, परप्रांतीयाच्या नावाखाली सर्वसामान्य मुंबईकरांना लुटायचं, मारहाण करायची, कानाखाली मारायची ही परंपरा संजय राऊत तुमच्या पक्षाची आहे। उभाटा गटाने आणि मनसेनं अनेक परप्रांतीयांना मारहाण केली होती, हे संजय राऊत विसरले। म्हणून आमची आज देखील भूमिका आहे की अशा पद्धतीच्या मारहाणीचं कुणीही समर्थन करत नाही, परंतु ज्या पद्धतीनं तुमच्याकडनं खंडणी वसुली केली जाते, ज्या पद्धतीनं मराठीचा मुद्दा काढून सर्वसामान्य मराठी माणसाला, सर्वसामान्य मुंबईकराला मारहाण करण्याचा प्रयत्न केला जातोय। शिवसेना आणि मनसे युतीनंतर दोघांसमोरही अनेक आव्हानं आहेत। मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवायचा असेल तर सर्वाधिक मतं आपल्याकडे खेचणं गरजेचं आहे। मात्र मनसेच्या खळखट्या भूमिकेमुळे उत्तर भारतीयांची मतं मिळवण्याचं मोठं आव्हान ठाकरे बंधूंसमोर असेल। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।